चला आजचा आमचा प्रवास खूप लांबचा होणार होता. कुठे निघालेलो आहे व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आमच्या श्रीचा लास्टचा पेपर राहिलेला होता, तर त्याला स्कूलला पाठवलं. त्यानंतर आलेलं माझं पार्सल. तर पार्सलमध्ये मी मागवलेलं होतं माझ्या वॉचचा बेल्ट. तर पहिला बेल्ट थोडासा खराब झालेला, म्हणून मी हा दुसरा मागवलेला. आणि त्यासोबत आणखी एक पार्सल होतं, ते म्हणजेच की वॉल हँगर आहेत, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आज आमचा प्लॅन अचानकच ठरलेला होता. तर पहिल्यांदा तर आम्ही बॅग वगैरे पॅक केला, श्रीच्या स्कूलमध्ये आलो, त्याला घेतलं आणि तिथून खानापूरमध्ये आलो. खानापूरमध्ये आल्यानंतर आमच्या जाऊबाईंच्या फ्रेंड येणार होत्या, त्यांचा वेट केला आणि खानापूरच्या स्टँडवरतीच कॅन्टीनमध्ये आम्ही आलेलो होतो. तिथे घेतलेली होती लस्सी. तर आता इथं आमच्या खानापूरच्या व्लॉगरनी सुद्धा मला सांगितलेलं होतं की लस्सी कशी आहे टेस्ट करून सांगा. तर भारीच आहे आणि आम्ही अगोदर सुद्धा घेतलेली होती. खानापूरमधून पुढे आलो आणि भिवगटवरती येऊन थांबलो. तिथे घेतले आम्ही वडापाव आणि पोरं सोबत होते म्हणल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी खायला घ्यावं म्हणलं आणि पाहुण्यांच्या घरी सुद्धा जाणार होतो. तर आता आम्ही जावा आमचे माहेर करत जाणार होतो फिरत फिरत. पहिल्यांदा आमच्या जाऊबाईंच्या माहेरी आलेलो होतो. तिथं घेतलेल्या होत्या शेवग्याच्या शेंगा. तिथून पोहोचलेलो होतो आमच्या घरी म्हणजेच की नाझऱ्यात. तिथे आमच्या आईनं आळूची पानं घेतलेली होती. त्यानंतर गाजरं पण काढायची चालू होती जनावरांसाठी आणि ह्या गाजरांची टेस्ट गोड लागते म्हणून म्हणलं हलवा बनवायसाठी घेऊया. आणि हो, काल मी पाडवा स्पेशल शूट कसं झालेलं आहे हा क्वेश्चन मी स्टोरीला टाकलेला होता. तर सगळ्यांनी मस्त झालेला आहे असा रिस्पॉन्स दिलेला आहे. तर थँक्यू सो मच सर्वांना. आणि सगळ्यांना रिप्लाय मग सगळ्यांचा छान झालेला आहे, मस्त झालेला आहे असं आलेला आहे, म्हणून सगळ्यांना रिप्लाय केला नाही तरी सुद्धा थँक्यू सगळ्यांना. आणि तिथून आम्ही आलेलो होतो जैनीला हॉटेलच्या समोर. तर चला आता तुम्हाला स्टोरी वगैरे बघून समजलं असेल की आम्ही कुठे निघालेलो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.